आजचा जो ब्लॉग आहे ना तो मोठा होत होता, त्यासाठी म्हटलं 2 पार्टमध्ये आपण हा ब्लॉग टाकायचा. तर सकाळचा मी जो काय झालेला होता ब्लॉग, तर मला बोललं की छान वाटते, शांत वाटते थोडं. तर तुम्ही कमेंट करत जावा, मला छान वाटेल तुमच्याबरोबर बोलायला. तर इथं बघा सुहानीनं जे काय गुलाबजामुन होते ते कच्च्या दुधात मळल्यानंतर बहुतेक त्याला शिरा पडत नसते असं मला वाटते, कारण तिनं आता मळताना कच्चं दूध वापरलेलं होतं आणि एकदम छान मस्त आपण जसं खव्याचा पांढरा पेढा असतो ना तशा प्रकारे तिने केलेलं गोळं जे दिसत होतं. आणि परवा मी कोमट दूध घातलेलं होतं, तर माझं पण असंच झालं, दूध आणि पाणी दोन आहेत ना, इकडे ते ताट इकडे तेला अशा शिरा पडलेल्या होत्या आणि पाणी ह्याच्यात काय करायची. पाकात घातल्यानंतर गुलाबजामुन एकदम असं तडा गेल्यासारखं दिसत होतं. गुलाबजामुन तसं नव्हतं झालं, एकदम छान आणि मस्त झालेलं होतं. मी 4 ते 5 गुलाबजामुन करपवलेले होते, पण सुहानीनं 2च करपलेले होते त्याचे गुलाबजामुन आणि एकदम छान झालेले आहेत बघा, मस्त सेम आपण जेव्हा विकत आणतोय ना किती दंगा चालला, त्याला दूध दिलंय, साखर पावशेर तरी साखर ह्या गुलाबजामुन अंदाजे लागत असेल, कारण मी परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर 1.5 वाटी मी साखर घातलेली होती. त्याच प्रकारे 60 रुपये मध्ये बघा आपल्याला एवढे सारे गुलाबजामुन म्हटले की माझ्या अशा भेगा 12 फक्त बसतात वाटतं. बघा, मी काय एवढं म्हटलं नाहीत, पण सांगतो. तर आपण घरात आणून पीठ हे असं केलं तर भरपूर होत्यात, पूर्ण सगळ्यांचं मन भरून सगळेजण गुलाबजामुन खातात. तर ते एकदम छान केलेले जरा आपल्याला मुलांनी थोडी जरी मदत केली तर आपलं मन हरकून जाते बघा. गुलाबजामुन आमच्यात सगळ्यांना आवडलं. मी तर एकच खाल्लं त्या दिवशी, मला गुलाबजामुनच खायला मिळलं नाही. नंतर खाईन असं म्हणलं की नाही ते राहतच नाही. आज खातो. आज पुरगीने माझ्या एक्स्ट्रा गुलाबजामुन जास्त केल्यात. तर चला देवपूजा करून पूजा मांडून घ्यायची मला इथं. पूजा मांडतो. तर आम्ही पण तुम्ही पण असं करत जावा. पगार आल्यानंतर का नाही आपला देवापाशी असा पगार ठेवत जावा, तर त्या पैशामध्ये यश बरकत जे काय आहे ते असते बघा. आपण किती पण आपला आठवड्याचा असू दे, महिन्याचा असू दे, तर असा पगार तुम्ही देवापाशी ठेवत जावा. तर ह्यांचा पगार ह्या आठवड्यात लेटनं झालाय, त्यामुळं आज बघा शुक्रवार आहे, 2 टप्प्यामध्ये पगार दिला ह्यांचा. तर इथं आता मी काढून आणल्यात वरचे कपडे घडी घालायचेत आणि पूजा मांडून घेतो. पोरं अजून पण आली नाहीत, 5:45 वाजले. चला. तर पूजा करताना सकाळची टायमिंग असू दे किंवा संध्याकाळची, तर आपल्याला असं जर मंत्र जप लावलं तर छान वाटते घरात वातावरण. तर मी गायत्री मंत्र किंवा श्री सूक्त किंवा पुरुष सूक्त, विष्णू सहस्त्रनामे, हे सगळं असं काय तर स्वामींचं जे मंत्र जप आहे ते सगळं असं लावते. म्हणजे छान वाटते बघा, घरात आपल्याला प्रसन्न वाटत राहते की आपण एखाद्या मंदिरात वगैरे गेलोय का काय. तर ही तर पूजा मांडून घ्यायची होती. आणि मला आज ना मागच्या शुक्रवारी पितांबरी मी कुठं ठेवली ती लक्षातच येत नव्हती मला. तो जे छोटा तांब्या आहे तर तो घासायचा होता पितांबरीनं, परत समई घासायची होती, सापडायचंच नाव घेणं. तर म्हटलं राहू दे आता, त्या दिवशीच पूजा केल्यानंतर घासलेलं होतं. तर श्री आणि सानू आली, तर पोरं आले की तोपर्यंत आपलं मन लागत नसते कुठं. ती एकदा आलेत की आपण आपल्या कामाला लागायला मोकळं. तर इथं कॅमेरा सानून हलवल्या, त्यामुळं व्यवस्थित काय दिसलं नसेल तुम्हाला, तर पुढं ब्लॉगमध्ये बघा. तर म्हटलं आता एवढं कट करण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, जसा आहे तसा व्हिडिओ टाकायचा. तर पोरं गडबडीने येतात, त्याच्या नसते काही लक्षात. तर ह्या पूजेला जास्त काही लागत नाही. गणपती बाप्पाची मूर्ती असली तर ती घ्यायची, नसली तर सुपारी घ्यायची आहे. श्रीयंत्र तर माझ्याकडे आहे, म्हणजे असलं तर आपण घेतलं तर चालते. तर माझ्याकडे ते चौकोनी छापीलमधलं पण आहे बघा, तर ते पण तुम्ही पुजला तरी चालते. तर मी वैभवलक्ष्मीचं पुस्तक जे कॉईन पुजल्यात ते आणि गणपती बाप्पा आणि कळस एवढंच ठेवतो आहे. तर छान वाटते, मला भरपूर सजवायचं असते. आधीचं घर होतं तिथं वैभवलक्ष्मीचं जे उपवास केलेलं होतं एकदम छान, आणि रोजची ताजी फुलं यायची तिथं, आणि ताजी म्हणा किंवा शिळी पण यायचीत, रोज विकायला यायचीत फुलं, त्यामुळं घेत होतं. इथं आता फुलं त्यानं काय मिळत नाहीत, आणि झाडं लावल्यात त्याला आता बघा मावा पडायला लागलाय. तर त्याच्यावर काय तर उपाय तुम्हाला माहीत असला तर मला नक्की सांगा. तर इथं तांदूळ खाली ठेवून त्याच्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवला आहे, आणि त्याच्यात हळदी कुंकू आणि
तांदूळ टाकलेले म्हणजे अक्षदा, आणि प्लेट मोकळी ठेवणे म्हणून मी इथं तांदूळ ठेवते. ह्याच्यात ठेवावा असं काय नाही, पण तसंच नुसता दागिना ठेवण्यापेक्षा तांदळावर ठेवला तर चांगलं दिसेल, त्यासाठी मी ठेवते. पुस्तकात असं कुठं लिहिलेलं नाही की तांदळावरती ठेवायचं आहे, तर मी माझ्या मनानं असं ठेवतोय. तर इथं स्वस्तिक काढून घेतलं. हातानं रांगोळी काढायचं म्हटलं तर त्याचा नकाशा काय तर वेगळाच होते, तर मी असं छापच आणल्यात. माझा हातच वळत नाहीत रांगोळी काढायला. तर महालक्ष्मीला बघा सगळं लाल कलरचं जास्त करून आवडते, तर त्या दिवशी मी एक एक्स्ट्रा फुलं, आणि त्या दिवशी लागते पण झाडाला. एरवी आता नसलं लागलं तर उद्या शुक्रवार आहे म्हटलं तर एक का विना फूल माझ्या झाडाला लागते. तर मी ते खास वैभवलक्ष्मी ह्या व्रतासाठी ठेवते, जे आपण दागिना पुसतोय त्याच्यासाठी, तर तिथं लागते. तर इथं मी लाल कलरचंच कमळ काढून घेतलं. छान वाटते एवढीशी छोटीशीच रांगोळी. तर मी देवांना सांगते की मी ॲडजस्ट करते, तर तुम्ही पण करा. तर त्यासाठी तर इथं हळदी कुंकू सगळ्यावरती वाहून घेतलं, आणि मी पण लावून घेतले कपाळाला. तर हळदी कुंकू रांगोळीवरती टाकल्यावर किती छान आणि मस्त दिसते बघा. तर आरती घासलेली नाही आहे, नाहीतर तुम्ही आणि म्हणशीला की कसली देवपूजा करायला लागल्या, पण मला सापडच ना. मी फक्त पुसली आणि इथं वाती घालून लावलेलं. तर 2च लावणार होतं वाती, परत आणि विचार केला 5 ह्याची समई आहे तर 5 ह्याची लावावी. तर ही गेल्या वर्षी घेतलेली होती समई, आणि फसवलं समईमध्ये, गळायच लागलं. आता ते कुठं दिसच ना झाले की कुठनं नेमकं गळते. मी कापूस घालून बघितला, दोरा गुंडळून बघितला, एकदम गच्च बसते त्याला, कुठंच म्हणजे अशी चीर पडलेली नाही किंवा असं काय तर असं भेग असं असतेच की जर असं कोपऱ्यातनं असं गळते, असं काहीच नाही. त्याला पूर्ण प्लेन आहे. पूर्ण मी समई ह्याची त्याला पण घालून बघितली, एकान वेळेस आदलबदल झाले असले तर लागत नसेल त्यासाठी, तर तरी पण नाही झालं काय. गळते असते थोडी का होईना, तेल त्याच्यातनं गळते. तर प्लेट आता नव्हती, भांड्यात होती, त्यामुळं म्हणलं जाऊ द्या आता तसंच ठेवायचे समई. तर इथं कापूर थोडाच राहिलेला होता, भीमसेनी कापूर वापरते मी, आणि तुम्ही पण वापरत जावा. एकदम छान मस्त असा वास येते बघा, घरातनं वातावरण एकदम प्रसन्न वाटते. तर इथं समई लावून घेतली, कापूर, धूप, अगरबत्ती सगळं लावून घेतलं, आणि आपलं जे काय आहे ते देवाला धूप देऊन घेतला, आणि म्हटलं चला आता आपण आपल्या जेवणाच्या कामाला लागावं. तर हे आलेले होते, त्यांच्यासंग थोडं बोललं, आणि मग येऊन आत बघितलं तर भांड्याचा ढीग पडलेला होता. तर म्हटलं चला पहिला भांडी घासू का जेवणाला घालू, हा मी विचार करत होतो, पण जेवण लवकर करायचं होतं मला. तर आणि विचार केला भांडी नंतरच घासावी, पहिला जेवण करून घेऊन मला पुस्तक पण वाचायचं होतं. तर कुकर त्यानं लावून घेतला, आणि पुढं ब्लॉग पूर्ण झालेला नाही, कारण मला माहीतच नाही की ह्याच्यातलं जर व्हिडिओ फोटोचं स्टोरेज फुल झालं तर आपलं जे काही रेकॉर्डिंग आहे ते होत नाही, आणि कॅमेरा बंद झालेला होता. मी आपली माझं काम करायला लागलो. सानू आले आणि तिनं सांगितलं की मम्मी कॅमेरा बंद झाला आहे, आणि तू असं म्हणजे तू लक्ष दिले नाहीस काय. तर मला माहीतच नाही, मला वाटलं की चालूच आहे, त्यामुळे मी माझं काम करत राहिलो. तर कुकर लावल्यानंतर तिथनं पुढचा ब्लॉग तुम्हाला काहीच आलेला नाही, डायरेक्ट मी जेवण केलेलंच तुम्हाला दाखवायला लागलो. तर इथं सानूनं चहा ठेवलेला होता, तर भांडं बारकं आणि चहा भरपूर ठेवला आहे, आणि वाटाण्याची भाजी म्हटलं करावी, आणि मुगाची आमटी करावी. तर असं वाटाणं भिजत घातल्यानंतर एक शिट्टी दिली ना कुकरला, 1 ते 2, तर एकदम छान होतात. तर कसुरी मेथी, हळद आणि हिंग टाकून घेतला. तर तुम्ही अशा प्रकारे जेवण बनवून बघा. आजच्या जेवणात म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार मी जेवणामध्ये कांदा, टमॅटो, आलं, लसूण असं काहीच वापरत नाही, फक्त साधं. तर फिकं फिकं लागायला नको हे जेवण, त्यासाठी कसुरी मेथी आणि आपली हळद आणि हिंग ते घालून असं कुकरला शिट्टा दिल्या ना, कुठली पण मग डाळ असू दे किंवा कडधान्य कुठलं पण असू दे, जे मोड येते किंवा मोडंसुद्धा करायला लागला तुम्ही तर त्याच्यामध्ये पण टाकून बघा. तर इथं मी फ्रीजलाच जे काय कडधान्य ठेवते, कारण लवकर असं किडं तेन होतात असं माझ्या ह्याच्यात आलेलं आहे, म्हणजे बघण्यात आले, त्यामुळं मी जास्त करून कडधान्य फ्रीजला ठेवतो आहे. जे बकेट असते बघा त्याच्यामध्ये, तर लई तर माझं डबं मोकळंच असतात. बाकी सगळं बाजार जे आहे, गूळसुद्धा मी त्याच्यात ठेवते फ्रीजमध्ये, आणि त्याला पाणी लागलं तर खराब होते, पण पाणी आपण लागू द्यायचं नाही. असं पॅकिंगमध्ये ठेवला तर गूळ एकदम छान कडक
आणि चांगला राहतो आहे. तर 1 किलो दर महिन्याचा गूळ माझा असतोच. तर इथं कुकर लावून घेतला आणि आम्ही दोघी बोलत होतो की कुकर एक कधी नवीन मला मिळतो आहे. तर चुलीवरती ठेवल्यानंतर हे झालेलं आहे कुकर. तर बघा व्हिडिओ इथं पूर्ण झालेला नाही. तर मी इथं ह्या चौघांसाठी 4 भाकरी करून घेतल्या. तर भाकरी उपवासाला खावावी का नाही ते मला कमेंट करून सांगा. तर माझं तर मत हेच आहे की बहुतेक म्हणजे असं मानलं जातं की आपण उपवास करतोय तर त्या दिवशी देवाच्या नावावर आपण पण काहीतरी चांगलं चुंगलं खावं ह्यासाठीच माणूस गोडधोड पदार्थ करत असेल. हे माझं मत आहे. नाहीतर उपवास सगळा सारखंच असतील. तर इथं देवासाठी मी निवद काढून घेतला. तर पाक करून गुलाबजामुन त्यात सोडलेलं होतं आणि व्हिडिओ पूर्ण झालेला नाही कारण व्हिडिओचं जे स्टोरेज असते तर ते फुल झालेलं होतं. त्यासाठी तर जेवढा झालेला आहे व्हिडिओ मी तुम्हाला टाकत आहे. तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर देवासाठी मी भाकरी नाही दाखवली तर भात मसाले भात आमटी भाजी आणि गुलाबजामुन जे आहेत ते दाखवून घेतलं इथं निवद. तर पाट छोटा एक घ्यायचा आहे मला जे मिशोवरती मिळतात बघा. तर मी अशाच प्रकारे निवद दाखवते ताट खाली ठेवून कारण तसंच मोकळं ताट आरतीचं ताट ठेवून तर आज आरतीचं ताट मी केलं नाही कारण आरतीचं ताट लय मोठं आहे आणि जागा पूर्ण त्याच्यात जाते आणि मग परत खाली ताट हे निवदाचं ठेवायला लागते. त्यासाठी म्हटलं समई लावलेलं आहे आरतीचं ताट नको करायला. तर धूप होता त्यामुळं आरतीचं ताट करायलाच लागते पण मी आज नाही केलं कारण जागा सगळी त्याच्यात आटून जाते. मग ती रांगोळी त्यानं काढलेली काहीच दिसत नाही त्यामुळं. तर इथं निवद दाखवून झाला. तर मी जेवण झाल्यानंतरच पुस्तक लगेच वाचून घेतलेलं होतं. पटापटा आवरून आता घासायचे होते भांडी. तर पहिला ह्यांडला ताट करून दिलं. तर चला असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जावा. तर चला पटापटा सबस्क्राईब करून घ्या. तर